रमा, अजून झोपल्यात का वहिनी साहेब? रमा, ए बाळा, उठतेस का? किती शांत झोपलीये. आईच्या आठवणीने अगदी हळवी झाली होती पोर. अगदी लोभस दिसते हो सवाष्ण रूपात. मीही अशीच लोभस दिसायचे सवाष्ण रूपात. दुर्गा अक्का, काही नाही, उठ लवकर. दुर्गा पारोशाने शिवलेस मला? पहाटे उठून स्नान केले होते मी, सगळे फुकट गेले. अगं काही कळते की नाही तूस? आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. तुमचे काय? कधी उठा कधी अंग धुवा, आम्ही घालतोय हेलपाटे.
नाही घरामध्ये. तुमचं एक बरे हो, कधीही निजायचे कधीही उठायचे, काही तारतम्यच नाही. सोहळ्या ओळ्याचे तर भानच नाही तुम्हाला. कल्याण आहे कल्याण आहे. रमा असे तांदूळात बसून का सारवतात वेडी कुठची. उठ 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 पटकन. असे पारोशा अंगाने ही सगळी कामे करायची नसतात हो. ताई सासूबाईंनी पाहिले तर रागे भरतील तूच. चल पटकन तोंड धुवून. काय गो काय झाले. काही नाही. नाही चुकले माझे. पुढच्या वेळी लक्षात ठेव. अगो काय झाले रमास. आईच्या आठवणीने पाणी आले असेल डोळ्यात. बिचारी. ऐकणार नाही आहात का तुम्ही वहिनी अजिबात. वहिनी पेस घ्या ना थोडी. असं करून कसं चालेल. अंगात शक्ती कशी येईल. घ्या थोडी घ्या. अगं कबूल यमीस भेटावयाचे आहे, पण आजारी पडून राहिलीस तर कशी भेटणार यमीस. यम्मी वहिनी अहो बघितलेत का, ती शेवरीची म्हातारी देखील आली आहे तुमची विचारपूस करावयास. यमुनेकडनं आली हो माझ्या. तिलाही सय येते माझी. अहो माझ्या यमुनेला पण मला भेटायचंय. माझी पोर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. पाहिले किती छान पूजा केली तिने. आता तुम्ही दोघांनी सुद्धा अशीच प्रार्थना करा आणि मगच शाळेत जा. कळले. हो माई. बाबा कळले का. गणपती बाप्पा मला आईची खूप आठवण येतेय आणि आपल्या घराचीही. तू लवकर आण ना आईला इकडे, नाहीतर मला तरी घेऊन चल तिकडे. गणपती बाप्पा मला आईशिवाय नाही करमते. तू ऐकशील ना माझे. अगं रमा, तुला खरं तुझ्या घरी आता जाताच येणार नाहीये. म्हणजे नाही जाता येणार. पण का का म्हणजे काय. तुझे आता लग्न झाले आहे ना, आता तुला कायमचं इथंच राहावे लागणार. मुळीच नाही. आणि कशावरून रे. मग माझी आई नाही का, तिची लग्न करूनच आली या घरात आणि राहतीये ना इथे. आता अनादी कालापर्यंत तुला तुझी आई भेटणार नाही. अनादी कालापर्यंत म्हणजे. अगं म्हणजे काय करू. काही नाही ग.
काल गुरुजींनी गोष्ट सांगताना अनादिकाल हा शब्द आला. तेव्हापासून हा प्रत्येक गोष्टीत अनादिकाल हाच शब्द वापरतो. म्हणून काय झालं? ही आईला भेटू शकत नाही म्हणजे नाही. आई 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 ना गुरु आई आई तिला आईला भेटता येणार नाहीच, तेही अनादी कालापर्यंत. त्यात तू रडतीयस. जर हे ताई काकूंना कळलं तर ती तुला नक्की रागवेल आणि अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवेल. खरंच? हो. काय झाले का एवढे रडावया? उगी 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 आता सांगणार आहेस की रडतच बसणार आहे? अगे खरी गंमत तर वेगळीच आहे. गंमत? मग तूच कुठे ठाऊक आहे? हो मग सांगा ना. झुले